ट्रॅक्टरनं काय होत्या वावर निभार होत्या, मशागत चांगली होत नाही, बैलांनी मशागत चांगली होती. तर बैल हा पाळणं अत्यंत गरजेचं आहे. तर काळजी काय त्यांना निळा चारा, घास, मका, संधी हे द्यावं लागतं त्यांना. मित्रांनो, ही खिल्लारी बैलजोडी आणि त्यामागे शेतकरी पेरणी करत आहे. हे जे चित्र आहे आजकाल दुर्मिळ होत चाललं आहे. आजकाल सर्व ट्रॅक्टरनी मशागत केली जाते. पण या काळातही बैल किती महत्त्वाचे ते आपण जाणून घेणार आहे प्रगतीशील शेतकरी श्री पोटे यांच्याकडून. तर मित्रांनो, त्यांच्याबरोबर बोलण्याची संधी मला मिळाली, तर नक्कीच ऐकूया त्यांच्या तोंडून. ते प्रगतीशील शेतकरी आपल्यासमोर आहे, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया. ते पेरणी करत आहे. आणि नमस्कार सर. नमस्कार सर, आपलं नाव सांगा. माझं नाव संपत आनंदा पोटे, राहणार कुंदवाडी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. सर, आता आपला हा आधुनिक काळ आहे, आज असं आपण म्हणतो. आज तुम्ही बैल पाबरीने या ठिकाणी पेरणी करताय. काय सांगशाल, आजचा शेतकरी बैल पाळत नाही आहे? आता तसं वास्तविक जर पाहायला गेलं तर शेती करता हा बैल अत्यंत आवश्यक वस्तू आहे. शेतीशिवाय बैलाशिवाय शेती नाही. ट्रॅक्टरनं काय होत्या वावर निभार होत्या, मशागत चांगली होत नाही, बैलांनी मशागत चांगली होती. तर बैल हा पाळणं अत्यंत गरजेचं आहे. तरी प्रत्येक शेतकऱ्यांनी एक होईना पण बैलजोडी शेतकऱ्यांनी अवश्य पाळावी, ही माझी नम्र विनंती आहे. तो म्हणतो परवडत नाही. का परवडत नाही? अहो, तुम्हाला ट्रॅक्टरला डिझेल टाकावं लागतं ना. ट्रॅक्टरचा मेंटेनन्स आहे. ट्रॅक्टरला 10-5 लाख रुपये घालावं लागत आहे. या आपल्या 5-50 हजाराची जरी जोडी घेतली तरी आपलं काम दखून जातं. आता तुम्ही 10-20 लाख रुपये ट्रॅक्टरला संघाला अटकवता, डिझेल पाणी घालता, त्याला खर्च आहेच ना. बरोबर. तसं यांना खर्च केल्यानं काय फरक पडणार? शेवटी आपली संस्कृती आहे. आपल्याला संस्कृतीला जपलं पाहिजे. नक्कीच. त्याच्यामुळं बैलजोडी आवश्यक आहे. त्याच्यामुळं मी अजूनपर्यंत ट्रॅक्टर घेतलेला नाही. मी बैलच पाळतो आणि बैलांनी शेती करतो. हो ना. हो. काय काय पिकं घेता सर तुम्ही? मी कोबी, टमाटे, मका, फ्लावर, आपली बाजरी, गहू, हरभरे सर्व पिकं घेतो, सोयाबीन सर्व पिकं घेतो. आणि अतिशय उत्कृष्ट अशी बैलजोडी आहे तुमच्याकडं. हो. खरं तर म्हणजे या काळामध्ये हीच खरी संपत्ती आहे. आणि शेतकऱ्याची म्हटलं तर हीच खरी संपत्ती. हो ना. हो. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी हा बैलजोड हा पाळलाच पाहिजे. शेतकऱ्याला बैलाशिवाय मजा नाही. बरोबर. त्याच्यामुळं तुम्ही ट्रॅक्टर, गाड्या घोड्या घेऊन ती हाऊस माऊस आहे. बरोबर. पण जी शेतकऱ्याला किंमत आहे आज ती फक्त बैलांमुळे. पोटे साहेब, मग या ठिकाणी हे जे असे सुंदर बैल आहे यांची काळजी तुम्ही कशी घेता? आता काळजी काय, त्यांना निळा चारा, हां, घास, मका, संधी हे द्यावं लागतं त्यांना. बरं. त्यांना 4-8 दिवसातून धुणं, हां, पाण्याने धुवायचं किंवा गरम पाण्याने धुवायचे, वरचीवर त्यांना फवारणी करणं गोचिड्यामुळं. बरोबर. सर्व 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 त्यांची व्यवस्था ठेवावं लागते. तरच ते बैल आपल्याला काम नक्कीच. देतात आणि व्यवस्थित राहतात. नक्कीच. आणि त्यांना निळवलंच पाहिजे. बरोबर. मका, कडबा, आपले कुट्टी, घास, संधी हे आम्ही त्यांना देतो आणि त्यांची निगा राखतो. वा, नक्कीच. तुम्ही आमच्याशी बोललात, खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या या उपक्रमाला आमच्याही शुभेच्छा. या कराळ काळामध्ये तुम्ही बैल पाळून शेती करताय, खरंच एक आदर्श आहे. आणि तुमच्या या कार्याला पण नमन, कारण हे कार्यच म्हणू शकतो. कारण आज बैल पाळणं, मुख्य जोडी पाळणं आणि तिला सांभाळणं डोईजड झालं आहे लोकांच्या, परंतु तुम्ही एक आदर्शवत करून दाखवताय. आणि आता बघा, तुम्ही बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी पाबरीने या ठिकाणी पेरले जाताना अशी सुंदर अशी बैलजोडी यांनी पोटे साहेबांनी म्हणजे पाळलेली आहे. नक्कीच म्हणजे अभिमानास्पद आहे. हे दोन्ही खिल्लारी जोडी आहे आणि नुसते खरंच त्यांच्या एका इशाऱ्यावर ते थांबलेले. आणि आज सहजच रस्त्यावरून जाताना मला ते दिसले आणि तुमच्यासमोर आणण्याचा हा प्रयत्न आजच्या दिवशी. एवढंच. धन्यवाद.